एखाद्या राजकीय सभेमध्ये राजकीय नेते मोठ्या आवाजात म्हणतात, मोठ्या स्वरामध्ये म्हणतात की आम्ही तुम्हाला फुकटमध्ये कर्जमाफी करून देऊ, फुकटमध्ये तुम्हाला आम्ही योजना देऊ, लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर एवढे पैसेसुद्धा देऊ, शेतकऱ्यांना मोफत देऊ, गहू तांदूळ सगळं मोफत देऊ. हे सगळं देत असताना लोक किती आनंदी होतात, प्रचंड आनंदी होतात. पण कधी एक प्रश्न स्वाभिमानानं स्वतःला विचारा की हे सगळं जर आपल्याला फुकटमध्ये देणार आहे तर यासाठी तो पैसा आणणार कुठून आहे. एकदा मेंढराच्या नेत्यानं त्यांना एक सूचना केली, त्यांना एक आश्वासन दिलं की यावर्षी थंडीमध्ये सर्व मेंढरांना आम्ही गरम लोकरीची शाल भेटमध्ये देणार आहोत. सगळे मेंढरं आनंदाने ब्याब्या करायला लागले, आनंदामध्ये उडायला लागले की आपल्याला लोकरी शाल भेटणार आहे. पण एक तिथं हुशार कोकरू होता, उभा राहिला, आपल्या आईला म्हणाला, आई हा नेता म्हणतो की आपल्याला थंडीमध्ये लोकरीची शाल भेटमध्ये देणार आहे, पण हा त्या शालीसाठी लोकर कुठून आणणार आहे. आणि जेव्हा त्या लोकांना समजलं तेव्हा ते धीर गंभीर झाले, कारण नंतर त्यांना समजलं की यांची चमडी उधळून ते लोकर बनून आपल्याला वाटणार आहे. आपल्याला अजूनही आपल्या लोकांपर्यंत पोहोचलं नाही. सरकारच्या योजना चुकीच्या नाही आहेत, पण ते योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचतात का हे महत्त्वाचं आहे ना. नारायण सुर्वेंच्या त्या ओढी आहेत, फार सुंदर त्यांनी त्या काळात सांगून दिलं होतं, आम्ही मेंढरं यावं त्याने हकालावं आणि 5 वर्षांच्या बोलीने होतो आमच्या लिलावं, पण आमच्यात काही सुधार होत नाही.